राज्याला अवकाळी पावसाचा फटका. येणारे 3-4 दिवस मेघगर्जनेसह पुन्हा पाऊस. गेल्या काही दिवसापासून सातत्याने हवामानात बदल होताना दिसतो आहे. अशातच मे महिन्यात पारा वाढत असताना अचानक पावसामुळे मोठा दिलासा बघायला मिळाला, परंतु या अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचंही पाहायला मिळालं. भारतीय हवामान खात्याकडून काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण आहे. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली. काल रात्री मराठवाड्यातील काही भागांमध्ये तसेच विदर्भात बरेच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पुढील 3 दिवस राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसाबरोबरच जोरदार वारेही वाहू लागतील. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव भागात ढगाळ वातावरण असेल. यासोबतच पाऊस देखील असेल. नांदेड, बुलढाणा, अकोला, अमरावती, परभणी या ठिकाणी कडकडाटी विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. परभणी आणि हिंगोलीमध्ये अवकाळी पाऊस, वीज व ढगांच्या कडकडाटासह असेल. परभणी आणि हिंगोलीमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आला आहे. याचबरोबर चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, मुंबई आणि पुण्यात वातावरण सर्वसामान्य राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे गरमीपासून थोडा दिलासा नक्कीच मिळाला, परंतु अचानक आलेल्या पावसाने जनजीवनावर बराचसा परिणाम झाला. अवकाळी पावसाचा इशारा राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान खात्याकडून देण्यात आल्याचे बघायला मिळत आहे. सातत्याने गेल्या काही दिवसापासून उष्मांक वाढत असताना काही शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं. दुपारच्या वेळी घराच्या बाहेर पडणं कठीण झालं होतं. मार्च महिन्यापासूनच उष्णता वाढताना दिसली. मार्च महिन्यात हवामान खात्याकडून अनेक विभागांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. होळीनंतर साधारणपणे वातावरणात उष्णता आणि उकाडा वाढतो, मात्र यंदा होळीनंतर अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली. अचानक झालेल्या या धुवाधार पावसामुळे उष्मांकापासून थोडासा दिलासा मिळाला आहे.